चला खरं म्हणजे राहुल 11 साई माऊली अंधेरी आणि श्री 11 चला. उल्हासनगर. पंच मैदानात या. बाबू सर, लॅबो बॅट्समन पाठवा. समोरची टीम पण आता ऐकत नाहीये. चला, आपण दिलेला वेळ होता तो संपला. त्यांचे प्लेयर स्वतः येऊन आपल्याला बोललेत. चला फिल्डिंग लावा मित्रा. तुम्ही अक्षय, तुमची टीम फिल्डिंग लावा. तुमचे काय बॅलन्स पैसे आहेत ते पाठवा, नाहीतर नंतर पाठवा. आहेत ते बॅलन्स ते पाठवा, तर नाहीतर नंतर पाठवा, पण पाठवा. चला खरं म्हणजे 11:45 आपल्याला लॉटसाठी वेळ होता. 1 तास लेट आपण आहोत लॅबो. चला चला, खूप वेळ झालाय. लॅबो बॅट्समन पाठव. समोरची टीम ऐकत नाही, आपण काय करू शकत नाही. सॉरी, मी इतका वेळ थांबलो. बरोबर ना सनी? हा. चला आता सामन्याला सुरुवात होणार आहे. काही तांत्रिक अडचणी असतात, परंतु आपल्याला एक मोठी स्पर्धा आहे. मोठ्या स्पर्धेला आपण जातो त्यावेळेला आपली तयारी ही पूर्ण तयारी असायला हवी आणि वेळेत आपण इथे आलेत. परंतु काही खेळाडू आपले मात्र वेळेत येऊ शकलेले नाही. चला आपण सुरुवात करतोय. एकीकडे राहुल 11 साई माऊली अंधेरी, दुसरीकडे श्री 11 उल्हासनगर. अंधेरी संघाने नाणेफेकीचं कौल जिंकलं, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं, फलंदाजीसाठी आमंत्रित केलं ते श्री 11 उल्हासनगर. आणि आपण आघाडीवीर पाहतोय एक अंडरम बॉक्स क्रिकेट. मग कुठलंही फॉर्मॅट असू देल त्या फॉर्मॅटमध्ये फिट बसणारा लॅबो मैदानावरती आपल्याला पाहायला दिसतोय. चला आपला एक प्रतिनिधी सुद्धा येते, श्री 11 उल्हासनगर. आणि अंधेरी टॉच फील्ड घेतलं आणि नॉन स्ट्रायकर सांग ना. हा सॉरी, लॅबो आणि बाबू. चला दोन फलंदाज. प्रतीक्षा संपली. अखेर पहिला चेंडू टाकला जाईल या मॅच मधील. बॉलर्स ने प्लीज. पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होत्या. सामोरं जाईल तर लॉब. पहिला चेंडू लेग स्टंप बाहेर. पंचांकडून वाईड घोषित होतोय. अवंतर एक धाव मात्र मिळते. अवंतर धावेने सुरुवात होताना आपल्याला दिसते. सामी सज्ज होते गोलंदाजी करण्यासाठी. लॉबसाठी पुन्हा एकदा बॅक टू बॅक तशाच पद्धतीचा चेंडू वाईड. वेग प्रभू यांच्याकडून घोषित होते. अवंतर 2 धावफलकावरती 2 धावा. एकीकडे प्रतीक्षा करतोय लॅबो आपल्या सहकार्यांची. कधी येतात तो क्षण कधी येतोय, परंतु वेळ संपला आणि लॅबोला स्वतःला मैदानावरती सज्ज व्हावं लागलं. 2 सलग वाईड चेंडू टाकल्याकडे सामीने. पुन्हा एकदा बॅक टू बॅक थर्ड. तिसरा चेंडू वाईड. गोलंदाजाला लेंथ करणं खूप महत्वाचं असतं. एक धाव देखील वाचवावी लागते. सर्कल आहे. सर्कलमध्ये कधीही गेम कुठल्याही क्षणी बदलू शकतो. एखादा चौकार सुद्धा सामन्याला कलाटणी देऊ शकते. शॉर्ट फाईन आता मात्र इथे सज्ज, कारण 3 चेंडू आपण पाहिले. लॅबो वाईड होते परंतु स्वीप करण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र क्षेत्ररक्षक सज्ज आहे. आता मात्र इथे स्वीपचा फटका खेळतोय. एक धाव मात्र लॅबो पूर्ण करतोय. एका धावेने धावफलकावरती धावा लागतील त्या मात्र 4. आपण पाहत आहात SP ग्रुप आयोजित आशिषभाई तिवारी चषक 2025. म्हणजे 2025 उजाडलं आणि स्पर्धेला सुरुवात झाली ती सुद्धा SP चषकाने. सामी पुन्हा एकदा लेग स्टंप बाहेर.
वारंवार लेग स्टंपचा मारा करण्याचा प्रयत्न करतात. तर इथे मात्र फलंदाज बाबू चांगला फटका सिलिमी डाऊनच्या दिशेने खेळून काढला. एक धाव मात्र पूर्ण करतोय तो बाबू. एका धावेने धावफलकावरती धावा लागतील त्या मात्र 5. सॅमी क्षेत्ररक्षक येतोय. चेंडूची फेक होते परंतु खराब चेंडू फेक. एक धाव पूर्ण करतोय अति वेगात चपलाईने धाव सोडतोय लॅबो. एक आक्रमक अशी फलंदाजी करण्यासाठी सज्ज, आक्रमक अशी धाव घेण्यासाठी सज्ज नेहमीच लॅबो तत्पर असतात. सॅमी चांगला फटका आहे ते मिड विकेट क्षेत्रामध्ये. एक धाव मात्र पूर्ण करतोय बाबू. एकेरी दुहेरी धाव घेतात, पूर्ण करतायत. एक एक धाव देखील चांगल्या पद्धतीने सोडतायत. काहीसं धावफलकावरती धावा लागतात त्या 6, 8. 4 चेंडू 8 धावा. ओ स्वीपचा फटका सीम मारायच्या बाहेर मेल तो चौकार. अखेर तो फटका खेळला लॅबोयाने. ज्या फटक्याची आतुरतेने प्रतीक्षा होती ती प्रतीक्षा अखेर संपवली लॅबोने. खूप सुंदर पद्धतीने फटकेबाजी करतो लॅबो. धावफलकावरती धावा लागतात 12. ओ त्रिपुराचित वॉट अ बोल्ड. हेरलं, बघितलं, गुड लेंथ टाकलं. अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न लॅबोचा. त्रिपुराचित होतोय लॅबो. पहिला झटका मिळतोय तो 3-11 उल्हासनगर संघाला. लॅबोची नक्कीच कमतरता भासेल कारण त्याच्यासारखा एक चांगला फलंदाज आपल्या संघासाठी विकेटवरती असणं खूप गरजेचं होतं. परंतु इथे मात्र कौतुक करावं लागेल ते मात्र सॅमीचं. धावफलकावरती धावा लागतात त्या मात्र 1 बाद 12. सलग 3 चेंडू वाईट टाकले. पाहिलं स्वीपचा फटका नक्कीच फाईन लेगच्या दिशेने खेळेल, डीप फाईन लेगला, आणि तसंच झालं. सॅमी षटक संपते. षटक संपले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 12. सलग 3 चेंडू वाईट टाकल्यानंतर त्याने पाहिलं चौथा चेंडू चांगल्या पद्धतीने टाकला, 5वा चेंडू वाईट टाकला. त्यानंतर पुन्हा एकदा स्वीप केलं लॅबोने. 4 धावा घेतल्या. त्यानंतर पाहिलं सॅमीने काहीसा अक्रॉस द बॅट खेळतोय. गुडलेंथ चेंडू टाकला आणि मधली यष्टी उद्ध्वस्त केल्या. बॉलर्स नेम प्लीज. आपला एक प्रतिनिधी पाठवा ना प्लीज. वारंवार आम्ही खरं म्हणजे एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये आपण खेळताय. हा नियम आहे की आपला अतिरिक्त खेळाडू असायला हवं समालोचन कक्षामध्ये. राहुल स्ट्राईकला बाबू, नॉन स्ट्राईकला सनी. गोलंदाज राहुल. स्विफ्टचा फटका सेमाऱ्याच्या बाहेर मेल चौकार. चांगली फलंदाजी बाबूची. हेरलं, बघितलं, लेग स्टंप वरती चेंडू आहे. चेंडू खाली राहतोय. स्विफ्टचा फटका खेळतोय. 4 धावा घेतोय. धावफलकावरती नक्कीच आता धावा लागतील त्या मात्र 16. लॉस ऑफ 1 विकेट. दुसरी ओव्हर प्रगतीपथावरती. ओ पुन्हा एकदा इथे मिसफिल्ड होतंय परंतु 1 धाव मात्र पूर्ण करतोय. 3 धावा मात्र अडवल्या जात आहेत. या 3 धावा नक्कीच फायदेमंद ठरतील. आतापर्यंत जर पाहिलं तर 45 चौकार ठोकले गेलेले आहेत या सकाळच्या सत्रापासून आतापर्यंत. चांगला चेंडू होता. इथे मात्र डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, पंचाकडे धाव मागितले जाईल आणि धावचित. वॉट अ फिल्डिंग. आपल्या फॉलो थ्रू मध्ये पाहिलं रिटर्न फिरला आणि पॉम्पिंग क्रीज मध्ये पोहोचायच्या अगोदरच यष्टांचा वेध घेतला. माघारी परतावं लागेल ते मात्र बाबूला. 7 धावांवरती बाबू माघारी परतते. दुसरा गडी बाद होतोय 3-11 उल्हासनगरचा. नवीन फलंदाज येतो तो बंटी. आता मात्र एकीकडे बंटी, दुसरीकडे सनी. चपलाईने चेंडूची फेक केली यष्टांवरती आणि धावचीत झाले तो बाबू. राहुल जबरदस्त परफॉर्मन्स राहुलचा दाखवतोय.
आपल्या क्षेत्ररक्षकाने. इथे मात्र शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये मिसफिल्ड, सीमारेषा बाहेर, चौकार. खराब क्षेत्ररक्षक म्हणावं लागेल. मी नेहमीच वारंवार उल्लेख करत असतो, जर गोलंदाजाला यश संपादन करून द्यायचा असेल तो सर्वस्वी वाटा असतो तो क्षेत्ररक्षकाचा. झेल पकडणं, चेंडू अडवणं या गोष्टी घडत असतात, त्यावेळेलाच कुठेतरी फलंदाजावरती दडपण निर्माण होत असतं आणि मग यश मिळतं ते मात्र गोलंदाजाला. परंतु येथे मात्र तसं काही होताना दिसत नाही. राहुलचं मात्र कौतुक करावं लागेल. किती अप्रतिम क्षेत्ररक्षण राहुल यांच्याकडून होताना दिसते. फॉलो थ्रो मध्ये वेगात चेंडू ज्या वेळेला फलंदाज मारतो त्यावेळेला तेवढाच वेगाने तो अडवला जातोय राहुल यांच्याकडून. हा मात्र चेंडू ऑप्शन बाहेर, वाईट चेंडू असेल, धावफलकावरती धावा लागतील. त्या मात्र 22-22 आणि लॅबोला नक्कीच प्रतीक्षा आहे. आपल्या खेळाडूंची आतुरतेने वाट पाहतात. चातक पक्षी असतो त्याप्रमाणे चातकाप्रमाणे ते वाट पाहतात कधी येतात माझे खेळाडू. पण खेळाडूने सुद्धा एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये खेळताना वेळ खूप महत्त्वाची असते. स्वीप केलाय, एक धाव नक्की मिळेल. एका धावेने धावफलकावरती धावा लागतील. त्या मात्र 24 षटक मात्र संपते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती श्री 11 उल्हासनगर संघाची धावसंख्या 2 बाद 24 प्रति षटकामागे 12 धावांची सरासरी. पहिले षटक टाकलं होतं सॅमीने, एक गडी बाद केला होता, धावा दिल्या होत्या त्या 12. दुसरं षटक राहुलने, एक गडी बाद केलाय, 12 प्रति षटकामध्ये 12 धावांची सरासरी. आपण सर्वजण पाहताय WTC लाईव्ह प्रेक्षेपण. सामना चालू आहे. राहुल 11 साई माऊली अंधेरी वर्सेस श्री 11 उल्हासनगर. श्री 11 संघाने आता परत 2 षटकामध्ये 2 बाद 24. गोलंदाज येते तो दीपेश. ओ चांगला फटका, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव मात्र रोखू शकला नाही क्षेत्ररक्षक. या एका धावेने धावफलकावरती धावा लागतात त्या 25. एकीकडे सनी, दुसरीकडे बंटी. सनी 5 धावांवरती खेळतोय, 4 चेंडूंचा सामना केलाय. बंटीला मात्र अजून खातं उघडता आलेलं नाहीये. आता मात्र स्ट्राईकला येतोय तो मात्र बंटी. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय दीपेश. शॉट फाईनच्या दिशेने एक धाव घेतोय तो मात्र बंटी. खातं उघडतोय. धावफलकावरती धावा लागतील त्या मात्र 26. लॉस ऑफ 2 विकेट. थर्ड ओव्हर प्रोग्रेस. ओ व्हाट अ शॉट. एक्स्ट्रा कॉर्डच्या दिशेने 4 धावांसाठी आक्रमक फलंदाजी सनी आपल्या संघासाठी. चला, ज्याची आतुरता होती ती संपली मला वाटते लाभोची. ओ इथे मात्र चांगले क्षेत्ररक्षण. एक धाव मात्र पूर्ण करतोय, दुसरी धाव नाही, नकार देतोय बंटी. धावफलकावरती धावा लागतील त्या मात्र 31. सज्ज व्हायचं आहे आपले टी शर्ट परिधान करून. स्वीप करण्याचा प्रयत्न, लेग बाईस नक्कीच पंच राऊत यांच्याकडून. धावफलक पुढे सरकतोय. 32 धावा धावफलकावरती लागतात. तिसरे षटक चालू आहे. तिसऱ्या षटकामध्ये उर्वरित चेंडू दीपेश टाकण्यासाठी सज्ज होतोय. लेग स्टंप बाहेर, नक्कीच हा वाईड असेल. अवंतर मात्र वारंवार लेग स्टंपचा अटॅक केला जातो. आतापर्यंत जर पाहिलं असेल रेकॉर्ड या स्पर्धेमध्ये तर लेग स्टंपच्या बाहेरचे जास्त वाईड चेंडू आहेत. 25 ते 30 चेंडू आता परत वाईड गेलेले आहेत ते लेग स्टंप वरतीच. ऑफ स्टंप वरती जर पाहिलं असेल तर मला वाटते 7 ते 8 चेंडू असतील. धावफलकावरती धावा लागतील त्या मात्र 34. तीसरी ओवर की समाप्ति के बाद 34. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 34 धावा. आफ्टर 3 ओव्हर्स कंप्लीट 34 रन्स. चौथी षटक घेऊन येतोय दिनेश. पोया चौथ्या षटकामध्ये काय घडतंय, किती धावा रोखल्या जातात, किती धावा केल्या जात आहेत. दिनेश एकीकडे मात्र सनी फॉर्म मध्ये, दुसरीकडे बंटी 12 धावांवरती खेळतोय. 8 चेंडूंचा सामना केलाय. चला नेक्स्ट दिनेश. सनीसाठी लेग स्टंप वरती पुन्हा एकदा
वारंवार लेग स्टंपचा अटॅक केला जातोय. दिनेश कडनं सुद्धा लेग स्टंप समारा. हो चांगला फटका, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव पूर्ण करतोय, एका धावेने धावफल करते, धावा लागतील 36-36. लॉस ऑफ 2 विकेट्स. हो चांगला चेंडू होता, परंतु यश रक्षकांना चकवलंय 4 धाव्यांसाठी बायच्या रूपाने आणि वाईट. ओ 5 धावा मिळत आहेत तिथे. या 5 धावा खूप मागड्या. 41 धावा धावपलकावरती. मला वाटते आतापर्यंतचा हायेस्ट धावसंख्या आणखी एक होती, ती म्हणजे 56. धावपलकावरती 41 धावा. दिनेश और युसुफचा फटका इथे मात्र किती धावा मिळतात पाहूया. एक धाव तर पूर्ण होते. चांगले क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळते. एका धावेने धावपलकावरती धावा लागते 42-42. दिनेश पुन्हा एकदा सज्ज होतोय. सनीला मात्र नक्कीच चौकार मारावा लागेल. लेग स्टंप बाहेर, पुन्हा एकदा वाईड. अवंतर एक धाव. 43-43. धाव वाढतायत, एक एक धाव वाढते. पुन्हा एकदा वाईट. बॅक टू बॅक वाईट. वाईट नाही, वारंवार वाईटचा मारा होताना दिसतोय. 44 धावा नक्कीच. इथे मात्र संधी साधली गोलंदाजाने आणि सनीला माघारी परतावं लागेल बॉक्सच्या बाहेर. नक्कीच इथे मात्र लावबोच्या आता चेहऱ्यावरती आम्हाला थोडस जी उदासता होती ती आता कुठेतरी नष्ट होऊन आता चेहऱ्यावरती स्मित दिसते. कारण चातकाप्रमाणे वाट पाहत होतं कधी येतील माझे सहकारी. अखेर ते आलेत. रंगत निर्माण झाली. चला चला लवकर, एवढा वेळ नाही हो. वारंवार आम्ही आपणास विनंती करतो. नवीन बॅट्समॅन सनाद. दिनेश पुन्हा एकदा सज्ज. 3 to go. हिट नक्कीच. चला माघारी परतावं लागेल. आला पावली. आयराम गायराम. चलो आ जाइए आप वापस. जहां से गए वहां वापस. नवीन रुपेश. चला वेळ कमी आहे. दोन्ही संघाकडून धावपल करते धावा लागते त्या मात्र 44. रुपेश नवीन फलंदाज. दिनेश मात्र वाईड वन. वाईड. पुन्हा एकदा वाईड वन. किती वाईड. 10 धावा. दिनेश पुन्हा एकदा. कमतरता होती वाईड ऑफ स्टंपची, ती सुद्धा पूर्ण केली दिनेशने. कितवा? 10वा वाईड. 6वा. मी 10 रन दिलेत. चांगली फलंदाजी. पाहिलं बघितलं काय करावं, कोणी नाही क्षेत्ररक्षक. फटका खेळा. 4 धावा मिळाल्या. धावफलक पुढे सरकतोय. 50 धावा. एकदा जोरदार टाळ्या. 50 पूर्ण झालेले आहेत. श्री 11 उल्हासनगरची एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देईल. 50 धावा पूर्ण झालीत. हाफ सेंचुरी. इथे मात्र नक्कीच चेंडूची फेक होईल. डायरेक्ट हिट आहे की काय पाहूया. निर्णय काय येतोय की हात लागलाय. नक्कीच नॉट आउट. 2 धावा. 2 धावेने धावफलक हलतोय. धावफलकावरती धावा लागतील 52 जिंकण्यासाठी. 53 धावांचं लक्ष ठेवलंय ते राहुल 11 साई माऊली अंधेरी संघासाठी. जिंकण्यासाठी 52 धावा. राहुल 11 अंधेरी
गोलंदाजी प्रतिकरण जर आपण पाहिलं, सामीने पहिला षटक टाकलं होतं 12 धावा, एक गडी बाद केला होता. राहुलने दुसरं षटक टाकलं होतं 12 धावा, एक गडी बाद केलं होतं. दीपेशने तिसरं षटक टाकलं होतं 10 धावा, एक गडी बाद. आणि दिनेशने जे अंतिम षटक टाकलं ते काहीसं मागडं षटक म्हणावं लागेल. अनेक धावांचा रतीब रचला गेला इथे. चला शतरक्षण लावून घ्या. 52 धावांची गरज. तेरा 13.25 च्या सरासरीने या धावा करायच्या आहेत. 4 षटकामध्ये 24 चेंडू आणि 52 धावा जिंकण्यासाठी हव्यात. चला शतरक्षण लावून घ्या. सज्ज शतरक्षण झालंय. आपण फलंदाज पाठवा लगेचच. राहुल 11 साई माऊली अंधेरी संघाने प्रथम नाणेफेकीचं कौल जिंकलं. शतरक्षण स्वीकारलं. फलंदाजीसाठी आमंत्रित केलं ते श्री 11 उल्हासनगर. श्री 11 उल्हासनगरने प्रथम फलंदाजी करताना 4 षटकामध्ये 51 धावा केल्या. जिंकण्यासाठी 22 धावांचं लक्ष ठेवलं ते राहुल 11 साई माऊली अंधेरी संघाला. पाहूया अंधेरी संघ कशा पद्धतीने पाठलाग करतोय, किती षटकामध्ये विजय होतोय, किती षटकामध्ये रोखलं जाते श्री 11 उल्हासनगरचा संघ. स्ट्राईकला अक्षय, नॉन स्ट्राईकला सुमित. स्ट्राईकला अक्षय, नॉन स्ट्राईकला सुमित. पहिले षटक टाकण्यासाठी नक्कीच सज्ज गोलंदाज. बाळा स्ट्राईकला आकाश, नॉन स्ट्राईकला आहे तो सुमित. गोलंदाज बाळा पहिल्या चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतील. 52 धावा जिंकण्यासाठी हव्यात 4 षटकामध्ये, म्हणजे 24 चेंडू 13.25 च्या सरासरीने धावा करायच्या आहेत त्या जिंकण्यासाठी. पाहूया पहिल्या षटकामध्ये पहिला चेंडू टाकण्यासाठी बाळा सज्ज होतोय. अक्षयाना पहिल्या चेंडूवरती रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र निर्धाव जातोय. क्षेत्ररक्षण जर आपण पाहिलं सर डीप क्षेत्ररक्षण लावलेलं आहे. बॅकवर्ड पॉइंटला, स्क्वेअरला, मिड ऑनला, मिड ऑफला, मिड विकेटला, फाईनला सर्वकडे डीप क्षेत्ररक्षण लावलं गेलेलं आहे. ऑफ स्टंप बाहेर नक्कीच पहिला वाईट चेंडू येतोय. पहिली धाव अंतर धावेने मिळते अंधेरी संघाला. साई माऊली अंधेरी पहिला डॉट, नंतर वाईट. तिसरा मात्र सीमारेषा बाहेर चौकार. कव्हर आणि एक्स्ट्रा कॉर्डच्या मध्यातून साधलाय. दोन्ही क्षेत्ररक्षकांना चकवून 2 चेंडू 5 धावा. पहिला डॉट, दुसरा वाईट, तिसरा चौकार. अक्षय सज्ज होतोय. ओ पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा फटका इथे मात्र सज्ज दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नकार देतोय तो मात्र सुमित. या एका धावेने धावपलकावरती धावा लागतील त्या मात्र 6 धावा धावपलकावरती लागतायत. बाळा पुन्हा एकदा सज्ज. टॅप करण्याचा प्रयत्न इथे मात्र मिसफिल्ड होतोय. लॅबोकडनं संधी होती लॅबोला. पुन्हा एकदा मिळते 7 धावा. पहिला डॉट, दुसरा वाईट, तिसरा चौकार, त्यानंतर 1, त्यानंतर वाईट, त्यानंतर 1. पृथ्वीकरण आपण जर पाहिलं अक्षय. बाळा पुन्हा एकदा सज्ज. हो इथे मात्र अक्षय लॅबला चकवतोय. वाईट बॉल प्लस वाईट प्लस धावपलकावरती धावा लागतात त्या मात्र 9 धावा धावपलकावरती लागतात. चेंडू किती 4 ना रे? 4-9. हो इथे मात्र शतक चेंडू खाली येतोय.
लॉगनच्या दिशेने एक धाव मात्र नक्की मिळते सुमितला. एक धावेने धावपाल करते. धावा लागतील त्या मात्र 10-10. नो लॉस 10. पहिले षटक चालू. ओ इथे मात्र हेडतोय. चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. मिळतोय चौकार. या ठिकाणी आमचे डॉलर भाई आलेले आहेत. डॉलर भाई यांचं हार्दिक स्वागत. या डॉलर भाई तुमचं सुद्धा हार्दिक स्वागत करतो आम्ही. 4 धावेने धावफलक पुढे सरकतोय वेगाने. धावफलक करते. धावा लागतात त्या मात्र 14-13.25 ची सरासरीने. इथे मात्र 14च्या सरासरीने खेळतोय तो मात्र राहुल इलेवन साई माऊली अंधेरी संघ. पहिलं षटक संपतंय. पहिलं षटक टाकलं होतं ते मात्र बाळाने 14 तब्बल धावा दिल्यात. 14 धावा दिल्यात. उर्वरित धावा जिंकायच्या आहेत त्या मात्र 52 धावा हव्यात. आता मात्र 3 षटकामध्ये उर्वरित सरासरी जर पाहिली 18-39 सरासरी कमी झाली असेल नक्कीच. 13 ने आली. मी 13.25 होती. इथे मात्र आता 13 पाहायला मिळते. हळूहळू सरासरी खाली येते. 14 धावा धावपालकवरती लागतायत. एकीकडे 9 धावांवरती अक्षय. कॅमेऱ्याच्या बाजूला जे आहेत त्यांनी जरा हात काढा. मोन्या तुमच्या मागच्या लोकांना सांगा हात काढायला बाउंड्रीच्या इथे. मोन्या थँक्यू. मागे ना मित्रा पीछे रहो थोड़ा. आपको विनती है कृपया हाथ मत रखिए रेलिंग के ऊपर. कोई भी दर्शक सर्वांना विनंती असेल रेलिंगवरती हात ठेवू नका. आपण चांगले प्रेक्षक आहात. मनमुराद आनंद लुटा. आमचे घर बसले WTC लाईव्हच्या माध्यमातून सुद्धा प्रेक्षक काही पाहतात. धावपळकवरती धावा लागतात त्या मात्र 15. लॅबो हीच ती वेळ. हाच तो क्षण. लॅबोला काहीतरी करून दाखवावा लागेल. टर्निंग पॉइंट ठरावा लागेल सामन्याचा. ओ इथे मात्र पाहूया काय घडतंय. ओ मिसफिल्ड. लक साथ देते ती मात्र नक्कीच फलंदाजाची. सुमित आणि अक्षय. मिसफिल्ड होतो लॅबोकडून. आज मात्र दिवस लॅबोचा दिसत नाहीये. प्रत्येक क्षणी काही ना काहीतरी अडचणीला सामोरं जावं लागतंय लॅबोला. धावफलकावरती धावा लागतात त्या मात्र 17. ओ अतिवेगात टाकण्याचा नियंत्रणावरती नियंत्रण कुठेतरी हरवताना दिसते लॅबो. वाईट बॉल. 18 धावा धावफलकावरती. स्ट्राईकला अक्षय. नॉन स्ट्राईकला सुमित. चांगला चेंडू टॅप केलाय बॅकवर्ड पॉइंटला. एक धाव मात्र मिळेल. 19 धावा धावफलकावरती लागतायत. सुमित पुन्हा एकदा सज्ज लॅबोचा सामना करण्यासाठी. ओह व्हाट अ शॉट अँड 4. खूप सुंदर अप्रतिम फटका. अति वेगात ज्याप्रमाणे बंदुकीतून गोळी वेगात सुटते त्या पद्धतीने सुटलेला हा चौकार. 23 धावा धावफलकावरती लागतात. षटक मात्र संपते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागतात त्या मात्र 23. म्हणजे कुठेतरी आता काहीस 13.25 ची सरासरी हवी होती. आता मात्र वाढते सरासरी 15 होते. पाहूया काय घडते काय बिघडते. 12 चेंडू 30 धावा. आमचे दोन्ही सहकारी एकीकडे आदिश दुसरीकडे महेश वारंवार. आणि जो स्कोरर असतो तोच खरा म्हणजे आमचा समालोचकांचा मेन दुवा असतो. त्याच्यामुळेच आम्हाला उर्वरित शब्द आपल्यापर्यंत पोचवतो. का प्रत्येक चेंडू घणिक महत्वाचा असतो तो स्कोर. गोलंदाज बॉलर नेम्स. ओ स्वीपचा फटका आहे ते मात्र नक्कीच मिळेल चौकार. वाडा बॅटिंग अक्षय सुपर्ब. नवीन गोलंदाज आला. 15 सरासरी हवी आहे. आता कुठेतरी काहीतरी करावा पाहिजे आपल्या संघासाठी. थोडंसं रन रेट
वाढवावा लागेल, धावांचा वेग वाढवावा लागेल. जो मंदावला होता, जो लॉबोने एक षटक टाकलं होतं त्याच्यामध्ये धावांचा वेग काहीसा मंदावला होता. चांगले षटक टाकलं होतं लॅबोने. इथे मात्र नवीन गोलंदाज येतोय, पहिल्या चेंडूवरती चौकार मारतोय. गोलंदाज आहे तो सनी. धावपळकावरती 10 आता मात्र वाढत आहेत, त्या मात्र 27. आता परत या स्पर्धेमध्ये 52 चौकार ठोकले गेले आहेत. हा 52वा चौकार होता आणि धावा सुद्धा हव्या आहेत त्या 52. योगायोग पहा, म्हणजे कुठेतरी आता मात्र विजयाच्या दिशेने जाण्याची जिद्द दिसते ती अक्षयची. का प्रत्येक चेंडू गणिक धावा करायचे आहेत. ओ हा मात्र चांगला चेंडू, कमबॅक केलंय सनीने. पहिल्या चेंडूवरती चौकार गेल्यानंतर मात्र दुसरा चेंडू काहीच व्हेरिएशन केलं, अतिवेगात टाकला ऑफस्टंपवरून, निर्धाव गेला चेंडू. पुन्हा एकदा सनी सज्ज अक्षयसाठी. हो इथे मात्र नियंत्रण सुटलं. पुन्हा एकदा ऑफस्टंप बाहेर, खूप ऑफस्टंप बाहेर. वाईट चेंडू, अवंतर एक धाव, अवंतर एक चेंडू. 28 धावा धावपलकावरती. सनी पुन्हा एकदा सज्ज. हो इथे बॅटची कट घेतली, परंतु फॉलो थ्रो मध्ये मात्र चेंडू अडवला जातोय. काहीसा फटका डिमिड विकेटच्या क्षेत्रामध्ये खेळायचा होता, परंतु बॅटीची कट घेतली आणि एकच धाव मिळते ती मात्र अक्षयला. या एका धावेने धावपलकावरती धावा लागतात, त्या मात्र 29. आपण सर्वजण पाहताय SP ग्रुप आयोजित आशिषभाई तिवारी चषक. या चषकातील मिळालेलं काहीसं उत्पन्न नक्की समाज कार्यासाठी उपयोगी आणला जातो. प्रत्येक वर्षी आशिषभाईच्या नावाने आपण चषक आयोजित केला जातो SP ग्रुपच्या तर्फे. परंतु तेवढंच क्रिकेट व्यतिरिक्त सामाजिक कार्य सुद्धा जोपासलं जातं. आणि का जोपासू नये, समाजाकडनं आलेलं समाजाला आपल्याला द्यायचं आहे. समाजाचेच काही हितचिंतक असतात, तेच आपल्याला सहकार्य करत असतात, तेच परतफेड आपल्याला पुन्हा करायची असते आणि ती न चुकता करतात दरवर्षी, प्रत्येक वर्षी. परंपरा आहे SP ग्रुपची. हो चांगला फटका, परंतु तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव नक्की मिळेल. धावपलकावरती धावा आता लागतील, त्या मात्र 31. 52 धावा जिंकण्यासाठी करायच्यात, अजून 21 धावा. 7-22, 7 चेंडू 22. या षटकातील अंतिम चेंडू. नक्कीच चौकार मारण्याचा प्रयत्न असेल सुमितचा. काहीसं अवघड लक्ष चपाटला करताना, पण क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. कुठल्या क्षणी काही घडेल. शेवटचा चेंडू जो परत टाकला जात नाही तो परत काही घडेल. क्षेत्ररक्षणात थोडीशी काळजी घ्यावी लागेल. सहा चेंडू जिंकण्यासाठी हव्या आहेत त्या धावा 21. लक्ष अवघड आहे, परंतु क्रिकेटमध्ये काही घडू शकतं आणि घडण्याची क्षमता आहे दोन्ही खेळाडूंमध्ये. परंतु अंतिम षटक मात्र पाहूया. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. जामा 11 डोंबिवली, आपण सज्ज राहायचं आहे. जमा. धन्यवाद. चला लगेच बॉलर्स ने लेबो मोन्या सुमित. मोन्यासाठी हो एक अवघड आणि सरळ जातोय सीमारेषा बाहेर. स्ट्रेट ड्राईव्ह, चौकार, जमिनीलगतचा फटका. अति वेगाने मारलेला सुमितचा. क्षमता आहे, काही घडेल. पहिल्या चौकाराने सुरुवात केली जिंकण्यासाठी.
5-17. सलग चौकार ठोकावे लागतील. एक रेकॉर्ड सुद्धा होईल जर हा सामना जिंकला तर. परंतु तेवढंच चांगलं गोलंदाजीचं प्रतिकरण इथे पाहायला मी नेहमीच मिळतं लाभोच्या संघाकडून. इथे मात्र वाईड मिळतोय. या एक वाईड. पुन्हा एकदा 16 धावा. 5 चेंडू 16 धावा. ओ इथे मात्र चांगले शतक पाहायला मिळते. 4 चेंडू 15 धावा. 4 चेंडू आणि 15 धावा. 4 चौक 16. मी सलग 4-4-4-4. ओ वाईड. चार 14. अक्षय. इथे मात्र एकच धाव मिळेल. 3-13. 3-13. पाहूया सामना झुकतोय एकीकडे परंतु क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. पाहूया 3 चेंडूमध्ये किती धावा करताय ते फलंदाज सुमित. 2 चेंडू 12. आता मात्र वाईड आणि नो यावरती सर्व भिस्त आहे. जमा 11 डोंबोली कर्णधार या ठिकाणी येऊन उपस्थित राहा. जमा 11 डोंबोली. कारण षटकार तर नाहीये परंतु वाईड नो. चौकार गेले तरी चालेल. आता खरी कसोटी गोलंदाजाची. हो वॉट अ डिलिव्हरी. सुपर क्लीन बॉल्ड. अप्रतिम चेंडू. 1 चेंडू शिल्लक. जमा 11 डोंबिवली. चला आपण कर्णधार लगेचच उपस्थित राहायचंय. विजयी संघाबरोबर आपला सामना असेल. शेवटचा चेंडू. धाव फलकावरती धावा लागला 42-43 आणि सामना विजय होतोय तो मात्र श्री 11 उल्हासनगर. आपल्या हार्दिक हार्दिक अभिनंदन.